हॅलो, नमस्कार. मी दीपाली. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, जिथे तुम्हाला फॅशन स्टाईल, स्किन केअर आणि अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर मी दर रविवारी व्हिडिओज घेऊन येत असते. तर दर रविवारी माझे व्हिडिओज पाहत राहा. पावसाळ्यात जर का आपण घराबाहेर जात असू, मग ती कोणतीही कारणं असू शकतात. जॉबसाठी असेल, शॉपिंगसाठी असेल किंवा आणखीन काही कारणांसाठी आपण घराबाहेर जात असतो. तर जर का आपलं सतत घराबाहेर जाणं होतंय आणि या गोष्टींमुळे आपली जी स्किन असते, ती आपली एकतर तेलकट व्हायला लागते किंवा चिकट जाणवते. ऋतूमध्ये हा प्रकार होतच असतो. त्यामुळे या गोष्टी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपल्याला आपलं जे रेग्युलर तुम्ही आता रुटीन करत असाल, तर त्यात काही बदल करावे लागतात. म्हणजे मग प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ते फेस वॉश असेल, मॉइश्चरायझर असेल किंवा आपलं सनस्क्रीन असेल, तर या गोष्टींमध्ये आपल्याला काही क्वालिटीजमध्ये बदल करावे लागतात. तर ते कसे, ते आता आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. स्टेप 1, चेहरा क्लिन्झिंग करणे किंवा चेहरा धुणे. तर आपण नेहमीप्रमाणे आपल्या रुटीन प्रमाणे आपण चेहरा तर धुतच असतो. पण पावसाळ्यात त्वचा जास्त तेलकट होत असते किंवा चिकट होत असते. तर ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपल्याला फेस वॉश सुद्धा बदलावं लागतं. तर ते कोणत्या प्रकारचे फेस वॉश आपण वापरू शकतो? जे अल्कोहोल फ्री फेस वॉश असतात ते आपण वापरू शकतो. त्यानंतर टी ट्री ऑइलचे जे फेस वॉश असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर ही झाली पहिली स्टेप. आता सेकंड स्टेप काय आहे, तर नक्कीच आपलं टोनर. तर टोनर कोणतं यूज करायचं? नक्कीच आपल्याकडे कोणतंही टोनर नसेल, जसं मी नेहमीप्रमाणे सांगते, तर ते ऑल सीझनला वापरलं जाणारं टोनर म्हणजे रोज वॉटर. काहीच ऑप्शन नसेल तर रोज वॉटर सगळ्यात बेस्ट आहे, ते वापरू शकता. त्यानंतर नक्कीच जसं मी फेस वॉश बद्दल सांगितलं, तर तसंच टोनर सुद्धा अल्कोहोल फ्री टोनर आपण वापरू शकतो. त्यानंतर एकदम चांगलंच टोनर तुम्हाला वापरायचं असेल, तर मिनिमलिस्टचं PHA 3% असलेलं जे अल्कोहोल फ्री टोनर आहे ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर बेस्ट टोनर जे आहे आणि ते सुद्धा बजेट फ्रेंडली टोनर आहे, ते म्हणजे मी इथे स्क्रीनमध्ये दाखवते. ते बायोटिकचं टोनर आहे. कारण त्याचं टायटल सुद्धा खूप मोठं आहे. त्यामुळे मी तुम्हाला त्याचा फोटो इथे दाखवते. तर ते टोनर सुद्धा तुम्ही वापरू शकता. कारण हे टोनर बजेट फ्रेंडली सुद्धा आहे आणि वापरायला सुद्धा अगदी उत्तम आहे. त्यामुळे हे टोनर तुम्ही वापरू शकता. या टोनरचा फायदा असा आहे, की काय होतं, की पावसाळ्यात त्वचा जास्त तेलकट होते आणि त्यामुळे आपल्याला ओपन पोर्सचा त्रास सुद्धा जास्त व्हायला लागतो. तर ओपन पोर्सचा होणारा त्रास सुद्धा या टोनरने कमी व्हायला लागतो. त्यानंतर हे टोनर काकडीचं असल्यामुळे आपल्या चेहऱ्याला छान थंडावा मिळतो. त्यामुळे हे टोनर सुद्धा बऱ्यापैकी बेस्ट आहे वापरण्यासाठी. तिसरी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझिंग. तर मॉइश्चरायझर जरी पावसाळ्यात चेहरा तेलकट होत असेल, तरीही मॉइश्चरायझर हे वापरलंच पाहिजे. तर जसं मी सांगितलं त्याप्रमाणे मॉइश्चरायझर सुद्धा आपल्याला बदलावं लागू शकतं. जर का तुमच्याकडे हेवी क्रीमचं मॉइश्चरायझर असेल, तर त्यापेक्षा तुम्ही पावसाळ्यामध्ये जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड असलेलं मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. जेल्ड बेस्ड किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरल्याने होतं काय, तर त्यामुळे आपली जी स्किन आहे ती जास्त तेलकट दिसणार नाही असे मॉइश्चरायझर वापरल्यामुळे. म्हणूनच आपल्याला जेल्ड बेस्ड किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर या पावसाळ्यात वापरायचं आहे. चौथं आहे ते आपल्या सगळ्यांना वापरलंच पाहिजे, ते म्हणजे सनस्क्रीन. तर सनस्क्रीन सुद्धा पावसाळा असला तरी आपल्याला वापरावंच लागतं. कारण जसं मी आत्तापर्यंत नेहमी सांगत आले, की पावसाळा जरी असला किंवा ढगाळ वातावरण जरी असलं, तरीही आपल्या स्किनपर्यंत ती किरणं पोहोचत असतात आणि आपल्या स्किनला त्याचा त्रास होतो. त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन हे वापरलंच पाहिजे. फक्त फरक इतकाच आहे, की सीझनप्रमाणे आपल्याला सनस्क्रीनमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचं सनस्क्रीन आपल्याला वापरावं लागतं. तर ते कोणतं? तसं जेल बेस्ड सनस्क्रीन तर आपण वापरूच शकतो. त्यानंतर मॅट फिनिश सनस्क्रीन जे असतं ते सुद्धा आपण वापरू शकतो. ते बऱ्यापैकी बरा काळ ते टिकतं पावसामध्ये सुद्धा. त्यानंतर शेवटचं जे आहे आणि सगळ्यात बेस्ट सनस्क्रीन ज्या प्रकारचं आहे ते आहे ब्रॉड स्पेक्ट्रम. ज्या सनस्क्रीनवर ब्रॉड स्पेक्ट्रम असं मेन्शन केलेलं आहे ते सगळ्यात बेस्ट सनस्क्रीन आहे. ही सगळ्यात बेस्ट क्वालिटी असते सनस्क्रीनची. त्यामुळे अशा प्रकारचे सनस्क्रीन तुम्ही पावसाळ्यात वापरू शकता. तर ह्या सगळ्या प्रॉडक्ट्सचा आपल्याला पावसाळ्यात थोडा बदल करावा लागतो. कारण दरवेळी
जर का आपलं जे रेग्युलर रुटीनचं प्रॉडक्ट आपण यूज केलं आणि त्याच्यामध्ये असे प्रॉडक्ट असतील जे आपल्याला पावसाळ्यात आपल्या स्किनला योग्य ठरणार नाहीत किंवा ऋतूप्रमाणे आपल्या स्किनवर पण वेगवेगळे परिणाम व्हायला लागतात किंवा तेलकट स्किन झाल्यामुळे ॲक्ने होत असतील किंवा पिंपल्स असतील, या सगळ्या गोष्टी बदलायला लागतात. त्यामुळे आपल्याला पावसाळ्यात सुद्धा प्रॉडक्टची क्वालिटी चेंज करावी लागते. तर क्वालिटी चेंज केल्यामुळे काय होतं की जे कंटिन्युअसली आपण ते जे प्रोडक्ट यूज करतो, तर त्या जे आपण रेग्युलरली यूज करतोय ते जर का प्रोडक्ट यूज करत राहिलं तर ते प्रत्येक वातावरणात बदल झाल्यामुळे त्याच क्वालिटीचं प्रोडक्ट आपल्या स्किनवर सूट होईलच असं नाहीये. त्यामुळे आपल्याला प्रॉडक्ट हे बदलावंच लागतं. म्हणूनच पावसाळ्यात आत्ता जे मी प्रॉडक्टची क्वालिटी किंवा ज्या प्रकारचे प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही वापरू शकता. त्यासोबतच सगळ्यात महत्वाची आणि शेवटची टिप मी तुम्हाला सांगण्याची इच्छा व्यक्त करते किंवा मी रिक्वेस्ट करते की जर का पावसाळ्यात मेकअप करायचा असेल तर प्लीज हेवी मेकअप करू नका, कारण हेवी मेकअप केल्यामुळे आपल्या स्किन मधल्या पोर्सना सुद्धा त्रास होतो. बऱ्यापैकी प्रयत्न करा की लाईट मेकअप पावसाळ्यात करा. त्यामुळेच आपण आपल्या स्किन बद्दल जास्त केअरफुल राहू शकतो अशा गोष्टी केल्या तर म्हणूनच मी रिक्वेस्ट करेन की कमीत कमी किंवा लाईट वेट असं मेकअप करा. हेवी मेकअप करण्याच्या विचारात जाऊ नका, ही माझी रिक्वेस्ट आहे. तर नक्कीच प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असते, पण आपल्या स्किनची जर का अजून चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची असेल तर ह्या गोष्टी आपल्याला करायलाच हव्यात. त्यामुळेच आपण आपल्या स्किनची अजून चांगल्या प्रकारे आणि जास्त चांगली काळजी घेऊ शकतो. तर इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे मी अजून वेगवेगळ्या आणि नवीन विषयांवर मी व्हिडिओज घेऊन येत राहीन, तेही दर रविवारी. तर दर रविवारी माझे व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच.